तुम्ही मार्च महिन्यामध्ये प्रस्ताव दिला होता मुंबईतील ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये मनाचे श्लोक सहभाग करावा त्याचा. आज जुलै महिन्यामध्ये तो प्रस्ताव आलेला आहे, काय तुमचं म्हणणं आहे? काय आपल्या शाळांमध्ये मराठी असेल, हिंदी असेल, कन्नड असेल, गुजराती असेल, इंग्लिश मीडियम असेल, ज्या ज्या शाळांमध्ये ह्या आपल्या संस्कृती महाराष्ट्राच्या जपल्या जातात, संतांच्या भूमीमध्ये आपण राहतो आणि ज्या पद्धतीने हिंसा वाढते, अगदी लहान मुलांच्या शाळेतल्या मारामारीच्या जर घटना बघितल्या तर 10-12 वर्षाची मुलंसुद्धा एखाद्याचा जीव घ्यायला मागे पुढे पाहत नाही आहे आणि हिंसेचं स्वरूप वाढत चालले. तर मला असं वैयक्तिक वाटतं की काही गोष्टी ज्याचा परिणाम खोलपर्यंत होतात आणि कुठलाही संस्कार हे बाजारात विकत मिळत नाही, ते दिले जातात. त्याच भक्ती संस्कारामधला किंवा एक मनावरच्या कंट्रोल हाचा जो एक संस्कार आहे तो मला वाटतं मनाच्या श्लोकांचा बऱ्यापैकी होऊ शकतो, होताना दिसला आहे. आम्ही मनाचे श्लोक शाळांमध्ये 250च्या वर त्या श्लोकांची श्लोक आहेत असं, तर त्यातले 2-4 पाठ करून घेणं आणि त्याच्यात कुठल्याही ह्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो मनावर काय संस्कार वेगळे, मना सज्जना भक्तिपंते शिगावे हरी श्री हरी नाम घेत जावे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याने लहान मुलांवर एक आगळा वेगळा पगडा येईल की आपल्याला आपलं वर्तणूक अशा पद्धतीने करायला पाहिजे. कारण बरेच म्हणजे अगदी दासबोध घेतले आणि आपले ग्रंथ पण आहे. काही दासबोधांमधले पण एक दासबोधांमध्ये मूर्खाची लक्षणं, शाण्याची लक्षणं सांगितलेली आहे. आपण असा विचार करतो की शाळेतली मुलं ही मातीचे म्हणजे त्यांची मनं घडवणं हे अधिक सोपं आहे. तर त्या मुलांवर चांगले संस्कार हवे, त्यातला हा एक मनाच्या श्लोकांचा भाग आहे. पालिकेच्या मुख्यालयात असलेली वर्तन करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल आहे. काही दिवसांपूर्वी महापौर तर मरीन ड्राईव्हवर जाऊन प्रेमी युगलांना बाहेर काढते, मात्र त्यांच्याच नाकाच्या खाली अशा पद्धतीचे व्हिडिओ झाले ते काही व्हायरल होते. नाही, मला वाटतं महापौरांची कृती ही जरा वेगळी होती आणि काय प्रेमी युगलं बिगलं नाही. मोठ्या लाटा येत आहेत तर फक्त सांगण्याची पद्धत जरा चुकली असेल त्यांची, म्हणजे जरा हात जोडून वगैरे, कारण मुलं आहेत ती, चुकली पण असेल. पण त्यांचा उद्देश चांगला होता की बाबांनो एवढ्या मोठ्या लाटा येत आहेत आणि त्या लाटांमध्ये तुम्ही इथे बसलात तर तुमच्या जीवाला काहीतरी होऊ शकतं म्हणून दम दिला आणि तो पण त्यांनी सांगितलं की मी महापौर आहे, त्यामुळे ठीक आहे. परंतु ज्या वास्तूत 2 गोष्टीमध्ये म्हणेन, आधी म्हणजे जो कोणी हे चाळे केले त्याचं ट्रेसपासिंग नीट करा आणि पहिली त्याच्यावर केस घ्या की नागरिकात आपल्याला जर आम्हाला हक्क कळतात, अधिकार कळतात, तर कर्तव्य कळली पाहिजे. जर नागरिकाची भावना या अशा शासकीय इमारतीत अशा घाणेरड्या पद्धतीने ते रिॲक्ट होत असतील, हे काय पर्यटन स्थळ नाही आहे ना की तुमच्या भावना कशाही आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे त्या आधी नागरिकाला ट्रेस करून शोधून काढणं आणि अशा इमारतींमध्ये हे असे चाळे बरे नव्हे म्हणून जे काही कायदे आहेत त्याच्यावरती त्याला पक्क कारवाई करणं. आणि आमचे सिक्युरिटी प्रत्येक गेटवर अगदी 5-6 असणंही गरजेचं आहे. त्यातल्या 2-4 लोकांनी तासाला किंवा फेऱ्या मारल्या पाहिजे असं मत आहे. पण मला वाटतं आमच्या सिक्युरिटी बऱ्यापैकी काम करत आहे, उगाच त्यांच्यावर पण मी आरोप करणार नाही. पण ज्या नागरिकांनी हा कायदा फालतूगिरी करून मोडला आहे आणि हे ठिकाण पर्यटन स्थळ नाही
आणि तुमच्या इथे भावना जर खराब होत असतील तर नक्की तुम्ही काय नागरिक आहात याचा दणका दिला पाहिजे. कारण इतक्या घाणेरड्या पद्धतीने उचलणं, नंतर तिला फेकून देणं, उद्या काय मोडली असती तुटली असती ती मुलगी तर पुन्हा सगळं आपल्यावर आलं असतं. त्यामुळे नागरिकांचं कुठे वावरतोय याचं भान असलं पाहिजे. कोपर रुग्णालयात जे सफाई कर्मचाऱ्यांशी नाते त्यांनी वाद घातला आणि सुरक्षा रक्षकाची जो कक्ष आहे त्याची तोडफोड केली. रुग्णालयात आता आपण याआधी पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये देखील असा प्रकार घडला होता. नाही म्हणजे प्रथम म्हणजे मी नागरिकांना सांगेन तुम्ही अशा पद्धतीने वावरता कामा नये. पण त्याचबरोबर अगदी नम्रपणे आणि चांगल्या पट्टीच्या आवाजात जर आपण नागरिकांना म्हटलं की तुम्ही एवढे लोक जाऊ शकत नाही वगैरे तर ते एखादा ऐकू शकतात. आता मला एक टेन्शन तेच आलं आहे हे बातमी बघून. काल का परवाच महापौरांनी एक रुग्ण एक नातेवाईक हा जो काही फतवा काढला आहे त्या फतव्यामध्ये आता किती कोण कसे जायबंदी होतील ह्याची काळजी वाटते. कारण मुळामध्ये महानगरपालिकेमध्ये एका रुग्णाला ॲडमिट केलं एकाच वेळेला काही सांगत नाही. म्हणजे औषधं एका वेळेला लिहून देणं किंवा टायमिंग ठेवणं. चला आम्ही तुम्हाला सकाळी 10 ते 2 ह्या वेळेत तुम्हाला ब्लड आणायचं आहे, ह्या वेळेत तुम्हाला औषधं आणायची नसलेली किंवा ह्या वेळेत तुम्हाला MRIला नेणार आहे, या वेळेत तुम्हाला तसं होताना दिसत नाही. त्यामुळे 4-4, 5-5 रुग्णाचे लोक तिथे राहतात आणि खरं आहे ती गर्दी होते. पण त्या गर्दीला पहिला प्रशासनाने सुधारलं पाहिजे की नागरिकांना निव्वळ दमबाटी करून नागरिकांनाच हे करत असतील तर मला वाटतं ते रॉंग होईल. त्यामुळे आपण म्हटलेल्या प्रश्नाचं ह्या सगळ्यांमध्ये अशी कारण कल्याणचं ती मुजोरी होती. कल्याणची प्रश्न विचारण्याची पद्धत ही मुजोरगिरी होती. माझं कोण काय वाकडं करेल दादागिरी म्हणजे गुंडगिरी ही गुंडगिरी पटापट मारणं फटकवणं इतक्या अस्सलिखित घाणेरड्या त्या महिलेला शिव्या घालणं ही गुंडगिरी. सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आणखी वाढत चालला. काय झालं गेल्या 2 दिवसामध्ये रेल्वेमध्ये 2 अशा घटना घडल्यात. एक विरारकडे चर्चेत विरार लोकलमध्ये, दुसरी कल्याणच्या परिसरामध्ये चाकूनं घुसखोर काढणं, मारामाऱ्या. त्याच्या आधी पण काही दिवसांपूर्वी अशी घटना घडलेली होती. अंकुश कोणाचंच नाही आहे, ती लक्ष ठेवलं जात नाही. नाही मला जे म्हणजे मी खरं म्हणजे ह्या घटनेचं त्या घटनेचं असं काही संबंध जोडणार नाही. पण या महाराष्ट्रात बाहेरून येणारी लोकं आणि महाराष्ट्रात असलेली लोकं यांचा कुठेही ताळमेळ बसताना दिसत नाही आहे. या महाराष्ट्रामध्ये तरुण मुलं त्यांच्या हाताला काम नाही आहे. त्यामुळे मोकळ्या म्हणतात ना रिकामं डोकं सैतानाचं घर असं हल्ली तरुण पिढीचं वाढत चाललेलं प्रमाण. आणि आत्ता आपण मी महाराष्ट्रापुरतं बोलेन. महाराष्ट्रामध्ये आपण ज्या काही आता निवडणुकीच्या अनुषंगाने जे मतदान होतं ते मतदाराचं जे काम चाललं आहे ते शिक्षकांवर थोपवा आणि असं करा. त्यापेक्षा मला नेहमीच आम्हाला सगळ्यांना वाटतं की या तरुण मुलांना एकत्रित घेऊन जॉबच द्यायचा आहे तर अशा मुलांच्या हातात द्या की जे रिकामी घर सैतानाचं घर बनत चाललं आहे तर त्यांना अशा कामात गुंतवा आणि त्यांना पगार मानधन स्वरूपात जे काही टेम्पररी 5 वर्ष 6 वर्ष जे चालणार आहे तर ते तुम्ही करा. उलट मुलांना मोकळं सोडणं तरुण मुलांना त्याची परिणिती ही अशी खून मारांमध्ये होताना आपल्याला दिसते. ताई आपण जर पाहिलं तर बेस्ट बस जी आहे ती मुंबई शहरात राहून आता 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. मात्र बेस्ट प्रशासनच याकडे दुर्लक्ष करताना पाहत आहे. येणाऱ्या काळामध्ये बेस्ट बसच्या अशा काही सुविधांना वाव दिला जाईल. मुळामध्ये मागच्या वेळेला बेस्टच्या बद्दलचे मी बरेच मुद्दे आपल्या समोरही सांगितलेत आणि इतक्या त्या बेस्टचे प्रशासनचे अधिकारी ज्या प्रकारे बेस्टला फायदा व्हायला पाहिजे तो फायदा करतच नाही आहेत. तुम्हाला मी उदाहरण पण दिलं. मेट्रोचे जे
पोल टाकले जातात ते बेस्टचे अधिकारी आणि मेट्रोचे अधिकारी संगणमताने ज्या बेस्टच्या तिजोरीत जे पैसे येऊ शकतात ते खातायत. हा मी तुम्हाला उघड उघड G7चा एक फ्रॉड दाखवला. असं मुंबईत सगळीकडे घडतं आहे. बेस्टमध्ये मोठा फ्रॉड होतो आहे आणि बेस्टचे पोल त्याला एकेका पोलला 19-20 लाख हे मेट्रोच्याकडनं महानगरपालिका असे दिले जातात. तेच पैसे मधल्यामध्ये खाल्ले जात आहेत. तर बेस्ट वर येणार कशी? महानगरपालिका हजारो करोड रुपये कन्सर्न सिस्टर म्हणून बेस्टला देते, पण बेस्टच्या अधिकारीच अशा खाबुगिरी करत असतील आणि भ्रष्टाचारी होत असतील आणि त्यांच्यावर आत्ता पण GM वेगवेगळे येतात, स्वतःच्या प्रयोगशाळा करून जातात. अध्यक्ष आमच्या कशा काय लक्ष असतं की नाही मला माहिती नाही. त्यामुळे बेस्टमध्ये मोठा भ्रष्टाचार होतो आहे. ह्या गेल्या 4 वर्षात तर प्रचंड झाला. मी म्हणणार नाही आधी झाला नाही का, पण गेल्या 4 वर्षाचे जे बघतोय ते तुमच्या समोर आणले. त्याच्यासाठी तर श्वेतपत्रिका काढा की जेणेकरून अशा विचित्र मानसिकतेच्या अधिकाऱ्यांवर दाब येईल. तोही काढला जात नाही. आणि 100 वर्ष पूर्ण झाली आहेत ना. खरंच चांगला प्रोग्राम घेतला पाहिजे, कारण बेस्ट ही लालपरी आपली आहे, अगदी छान आहे. आम्ही चांगले प्रोग्राम घेतले पाहिजे. पण बेस्ट प्रशासनाकडून असं काही प्रोग्राम होणारच नाही, कारण बेस्ट प्रशासनाला ह्याच्यामध्ये खायला नाही मिळणार. खाबूगिरी वाढली आहे ना आणि बाबूगिरी वाढली आहे. खाबू आणि बाबू एकत्र होतात. कालच्या तुम्ही घटनेवरून तुम्ही बोललात की सुरक्षा रक्षकांनी एकदा दोनदा फिरलं पाहिजे पालिकेच्या ह्याच्यातून, पण सुरक्षा रक्षकांच्या जागा अनेक जागा खाली असल्याचं देखील समोर येते की ज्या जागा आहेत त्या जागाच भरलेल्या नाही आहेत. सुरक्षा रक्षकांची महानगरपालिकेला आणि संपूर्ण महानगरपालिका सुरक्षा रक्षक डिपार्टमेंटलाच कमतरता आहे. मी मागच्या वेळेला CSOला बोलवलं होतं. आमच्याकडे अभिजित पाटील म्हणून आहेत आणि बराच या जागा भराव्या म्हणून प्रयत्नशील आहे. भरपूर पत्रबाजी दिली आहे, पण वरून प्रशासन जे आहे आयुक्तांपासून त्याला का संमती दिली जात नाही मला कळत नाही. आणि हा प्रश्न हरकतीच्या मुद्द्यातून आम्ही आमच्या सभागृहात घेऊ. ताई, मुंबई शहरातले खड्डे आहेत ते बुजवण्यासाठी पुन्हा एकदा 25 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली, मात्र रात्री खड्डे बुजवले जातात, सकाळी आहे तीच परिस्थिती पाहायला मिळते. हो, खड्ड्यांमध्ये फक्त डेब्रिज टाकतात आणि डेब्रिज टाकण्याचे 25 कोटी आहे. हे उघड उघड दिसत असलेला भ्रष्टाचार आहे. आताही सचिन अहिरांनी आत्ताच पक्षप्रवेश केला शिंदेच्या शिवसेनेमध्ये. त्यांना बंगला मिळत नाही, फ्लॅट मिळाला आहे, त्याच्यामुळे कुठेतरी त्यांची नाराजी असं बोललं जातं. तुमची काय प्रतिक्रिया? जो मुक्तागिरी बंगला, जो पुरंदर बंगला होता तो निलमताई तिथे राहत होत्या, तो उपाध्यक्षांना देण्यात येतोय. जो रायगड बंगला आहे तिथं भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहत आहेत, त्याच्यामुळे त्यांना फ्लॅट देण्यात आला आहे, त्याच्यामुळे त्यांची नाराजी असं त्यांचं बोललं जातं. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. जे हे सगळं वैभव ऐश्वर्य सगळ्यांना हवं असतं, ते मिळण्यासाठी कुर्बानी पण देतात. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ओके.